अला वाघ्या, अरे तू कशाला आला इथंच? सरळ घरी जा. आणि माणसासारखी माणसं माझ्यावर ओरडली. तू कुत्रा आहेस, मला माहिती आहे मी कसं रडतोय बघायलास. सरळ घरी जा, कोण नको मला, मी एकटं राहीन. जा जा, मी एकटं राहीन, जा, कोण नको मला. वाघ्या माझ म्हणीत होतो, मलाच त्यांनी सोडलं. जन्मजन्मीच गाड्या तुझ्याशी नातं जोडलं. चल र वाघ्या रडू नको, पाय कोणाच्या पडू नको. दुनिया सारी जरी उलटली न मला कधी र सोडू नको. अरे वाघ्या माझ्या वाघ्या, माप मावेच किती घातलं, नाही तर राजू झुकलं र. सगळ्यासाठी राब राबलं, कशात माझं चुकलं र. सांग मला तू वळू नको, खऱ्यापासून जळू नको. दुनिया सारी जरी उलटली न मला कधी र सोडू नको. अरे वाघ्या माझ्या वाघ्या. बघा, जवळ सूर्यचंद्र तारे राहतील हा हाडाचा कलाकार जात नसतो. न लता मंगेशकर, न रफिक, न किशोर, महेंद्र कपूर, मन्नाडी, ह्या सर्वांना भगवंतानी वरून आवाजाचा देवाने आवाजाचा देव म्हणून पाठवला होता. आणि ह्या आवाजाच्या देवाने विश्व जिंकलं. ह्या कला संगीताने माणूस कधी उपाशी राहत नाही आणि निरोगी राहतो. तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल आणि आरोग्य चांगलं स्वर्गासारख्या पृथ्वी हसून घेऊन राहायचं असेल तर कोणाला त्रास देताना जगण्यात आनंद असतो. अशोक मामा सांगून गेले, त्यांचा म्हणजे सांगून म्हणजे ते तिकडे आहेत मुंबईला. मी आता त्यांना सांगा आयल्यानगरला उतरलो आहे, मांडू हॉलदार. हा म्हणजे बरोबर बघते ना, आहे ना त्यांच्या सगळ्या. अरे तुला एवढ्या मोठ्या कोंबड्या ते हप्त्याने तुला बरोबर हप्त्यात देतात, मला साधा लंगोट देत नाही. मग बघा सध्या हसत राहा, तुम्ही बी हसा मी बी हसतो. नाही खास दुःखी लोकांना हसा. आणि आज यावेळेस ओला दुष्काळ सगळीकडे पाडला आहे. मग खेड्यापाड्यात गोरगरिबांना ब्लँकेट द्या, त्या गोरगरिबांची दिवाळी तुम्ही साजरी करणार, त्याला फराळाचं द्या. वर्षभर तुमच्या घरात कधी आरोग्य हमेशा चांगलं राहील आणि कधी कमी पडणार नाही. कारण की भगवंत तुम्हाला देतो त्याला तुम्ही गोरगरिबाला द्या, पण गरजूवंतांना द्या, माजुरांना देऊ नका. ते आरामखोर पहिले नरक झालेले असते, पण ते खरे गरजूवंत कष्टाळू लोकांना सुखदुःखाला मदत करतात, कष्ट करतात त्यांना. बागायतदाराला काय हो 12 महिने आला गेलं वाहून मिळालं त्यांना, पण जिरायत शेतकऱ्याला अजिबात मिळत नाही. पण मी जिरायत शेतकऱ्यांसाठी धावून आलो आहे. मग तुम्ही त्यांच्यासाठी मदत धावून या आणि त्यांना गोरगरिबांना मदत करा. यंदा या पावसाळ्याने भरपूर लोकांचा गोरगरिबाचा संसार वाहून गेला, बकऱ्या गेल्या, सगळं गेलं. ते संकटात पडलेत. मग संकटामध्ये ही लक्ष्मी तुमची वाट पाहते. जर तुम्ही त्यांना मदत कराल तर तुमच्या घरात निश्चय लक्ष्मीच राहणार. नाही माझं नशीबच मानू तर काय करू म्हणू, पुण्य करायला मनुष्य जन्म एकदाच मिळतो आहे. आता मी पुन्हा आलो आहे, कला हे कलाकार दास होतो. तुम्ही बी हसत राहा, मी बी हसत राहू. अरे नाही आता इंस्टाग्रामला पाठवायचं, लाईक मिळू ना मिळू, तुम्हाला जर करायची हवी तर लाईक करा.